फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, पीएसआय बदनेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट, तर प्रशांत बनकरांवरही त्रास दिल्याचा आरोप. सातारा पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश, दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. कर्नाटकमध्ये 80 रुपयांच्या बदल्यात एक मत डिलीट केलं. जवळपास 6018 मतदारांची नावं यादीतून काढल्याची एसआयटी चौकशीतून माहिती समोर, तर राज्यात अशा एजन्सी नेमल्याचा राऊतांचा दावा. भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान, विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं, संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य, धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील आरएसएस कार्यालयावर वंचितचा जन आक्रोश मोर्चा, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात. जळगावमध्ये पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात कमरेला बंदूक लावून नोटा उधळतानाचा व्हिडिओ समोर, सुफी गायनाच्या कार्यक्रमातील घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहात आयोजित सुफी गायनाच्या कार्यक्रमात उधळल्या नोटा. आणि रायरेश्वर किल्ला परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, जाब विचारत दारूच्या बाटल्या फोडल्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींचा संताप.